वेलकम स्टुडंट. आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं राऊंड शॉर्टेज जॉब फर्स्ट प्रायोरिटी आणि आता आपल्याला नेक्स्ट अल्गोरिदम बघायचा आहे राऊंड रॉबिन अल्गोरिदम, ज्याला आपण काय म्हणतो RR अल्गोरिदम. राऊंड रॉबिन अल्गोरिदम म्हणजे काय असतं? ईच प्रोसेस गेट अ स्मॉल युनिट ऑफ CPU, म्हणजे प्रत्येक प्रोसेसला जो स्मॉल युनिट ऑफ CPU टाइम दिलेला असतो, ज्याला आपण काय म्हणतो टाइम क्वांटम, युजली 10 to 100 मिली सेकंड, आणि जो काय असतो तुमचा 10 to 100 मिली सेकंड मध्ये असतो. किंवा राऊंड रॉबिन अल्गोरिदम मध्ये टाइम क्वांटम म्हणजे काय? प्रत्येक प्रत्येक प्रोसेसला किंवा ईच प्रोसेस गेट अ स्मॉल युनिट ऑफ CPU टाइम, प्रत्येक प्रोसेसला जो तुम्ही स्मॉल CPU टाइम दिलेला असतो, अशा स्मॉल CPU टाइमला आपण काय म्हणतो टाइम क्वांटम. आणि प्रत्येक टाइम क्वांटम हा 10 to 100 मिली सेकंड मध्ये असतो. आफ्टर दिस टाइम इज एलॅप्स द प्रोसेस इज प्रीइमिटेड. आणि जेव्हा तुमचा टाइम क्वांटम दिलेला असतो, सपोज तुमच्या प्रत्येक प्रोसेसला 3 सेकंद दिला, तर तेवढ्या सेकंद ती प्रोसेस रन एक्झिक्यूट झालेली असेल किंवा नसेल, 3 सेकंद झाली की ती प्रोसेस काय होते? स्टॉप होते. द प्रोसेस इज प्रीइमिटेड. अशा वेळेस तुमच्या त्या प्रोसेस काय केल्या जातात? किंवा जेव्हा तुमचा टाइम आउट होणार आहे, टाइम आउट झाला की तुमच्या प्रोसेस काय होतात? प्रीइमिटेड होतात. अँड ॲट टू द एंड ऑफ द रेडी क्यू. अशा वेळेस ज्या प्रोसेस कंप्लीट झालेल्या नसतात किंवा ज्या प्रोसेस तुमच्या प्रीइमिटेड असतात, अशा सगळ्या प्रोसेस तुमच्या रेडी क्यूच्या एंडला आपण काय करतो? त्या ठिकाणी ऍड करत असतो. इफ देअर n प्रोसेस इन रेडी क्यू, जर सपोज तुमच्या प्रोसेसमध्ये n प्रोसेस जर असतील अँड टाइम क्वांटम इज क्यू, आणि सपोज त्यामध्ये काय दिलेलं असेल, म्हणजे रेडी क्यू मध्ये तुम्हाला n प्रोसेस दिलेल्या आहेत आणि जो काय टाइम क्वांटम दिलेला आहे तो क्यू दिलेला आहे, देन ईच प्रोसेस गेट 1/n ऑफ द CPU टाइम इच ऑफ ॲट मोस्ट द क्यू टाइम युनिट ॲट वन्स. म्हणजे ज्यामध्ये काय करतो, तुमचा टाइम क्वांटम कसा दिलेला आहे, त्या टाइम क्वांटमवर तुमच्या प्रत्येक प्रोसेसचा जो CPU टाइम असतो किंवा जो काय बस टाइम दिलेला असतो, असा बस टाइम काय असतो त्या ठिकाणी डिपेंड असतो. नो प्रोसेस वेट मोर दॅन n-1 क्यू टाइम युनिट. अशा वेळेस कुठलीही प्रोसेस वेट करत नाहीये. जेव्हा त्या प्रोसेसचा टाइम क्वांटम काय होतो? स्टॉप होतो. अशा वेळेस त्या प्रोसेस आपण काय करतो? प्रीइमिटेड करतो. म्हणजे त्या कंप्लीट झालेल्या असतील किंवा नसतील, झालेल्या असतील तर त्या प्रोसेस एंड होतात. जर त्या प्रोसेस तुमच्या एक्झिक्यूट झालेल्या नसतील किंवा एंड झालेल्या नसतील, तर अशा प्रोसेस तुमच्या प्रत्येक रेडी क्यूच्या एंडला आपण काय करतो? त्या ठिकाणी ऍड करत असतो. टाइम इंटरप्ट एव्हरी क्वांटम टू शेड्यूल नेक्स्ट प्रोसेस. जेव्हा तुमच्या टाइम क्वांटम मध्ये जर काही इंटरप्ट आला, तर अशा तुमच्या ज्या काही नेक्स्ट प्रोसेस असतात, अशा नेक्स्ट प्रोसेस आपण काय करतो? त्या ठिकाणी घेतो. परफॉर्मन्स क्यू लार्ज फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे ह्यामध्ये काय करतात? जसं आपण शॉर्टेज जॉब फर्स्ट मध्ये बघितलं, ज्या प्रोसेसचा बस टाइम कमी असेल ती प्रोसेस सिलेक्ट करतो. प्रायोरिटी अल्गोरिदम मध्ये काय बघितलं? हाय प्रायोरिटी म्हणजे ज्याचा इंटिजर स्मॉल असेल किंवा प्रायोरिटी कमी असेल ती प्रोसेस आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतो. तसं राऊंड रॉबिन अल्गोरिदम मध्ये टाइम क्वांटम दिलेला असतो आणि त्या टाइम क्वांटम मध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट, जी प्रोसेस सगळ्यात पहिल्यांदा आलेली असते ती प्रोसेस सगळ्यात पहिल्यांदा काय होते? बाहेर पडते. क्यू स्मॉल, क्यू मस्ट बी लार्ज विथ रिस्पेक्ट टू कॉन्टेक्स्ट स्विच. अशा वेळेस तुम्ही कॉन्टेक्स्ट स्विचचा काय करता? यूज करता. आणि कॉन्टेक्स्ट स्विच मध्ये काय असतं? ओल्ड प्रोसेस सेव्ह करतो आणि न्यू प्रोसेस ज्या काय असतात की ज्या काय करतो? लोड करतो. अदरवाईज ओव्हरहेड इज टू हाय. अशा वेळेस तुमचा जो काय प्रोसेसचा ओव्हरहेड दिलेला असतो, जो काय असतो त्या ठिकाणी हाय असतो. आणि टाइम क्वांटम म्हणजे काय असतं, किंवा ज्याला आपण टाइम क्वांटम म्हणतो आणि किंवा टाइम स्लॉट म्हणतो. टाइम क्वांटम म्हणजे काय? ईच प्रोसेस गेट अ स्मॉल युनिट ऑफ CPU टाइम. प्रत्येक प्रोसेसला जो स्मॉल युनिट ऑफ CPU टाइम दिलेला असतो, ज्याला आपण काय म्हणतो? टाइम क्वांटम. आणि सपोज आपल्याला एक एक्झाम्पल दिलेले, टाइम क्वांटम इज इक्वल टू 4. सपोज तुमच्या प्रत्येक प्रोसेसचा टाइम क्वांटम किती दिलेला आहे? त्या ठिकाणी 4 दिलेला आहे. तुम्हाला प्रोसेस 3 दिलेल्या आहेत, P1 P2 P3. बस टाइम दिलेला आहे 24 3. मग आता गॅन चार्ट कसा येणार? P1 प्रोसेस 4 सेकंद रन होणार, लगेच P2 येणार, P2 4 सेकंद रन होणार, परत कोणती येणार? P3 येणार, परत तुमची कोणती येणार? P1 प्रोसेस. अशा तुमच्या P1 प्रोसेस 4 मिली सेकंड पर्यंत काय होतं? त्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार आहे. हायर ॲव्हरेज टर्न अराउंड टाइम दॅन SJF. प्रत्येक SJF मध्ये पेक्षा
तुमचा जो काय RR किंवा राऊंड रॉबिन अल्गोरिदम दिलेला आहे त्याचा ॲव्हरेज टाइम हा नेहमी काय असतो, हाय असतो. क्यू शुड बी लार्ज कम्पेअर टू कॉन्टेक्स्ट स्विच टाइम, आणि ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेला असतो, तुमचा जो काय टाइम क्वांटम दिलेला असतो, म्हणजे पहिल्यांदा P1 प्रोसेस 4 सेकंद रन होणार, P3 काय आहे 4 सेकंदाच्या अगोदरच, P2 P3 दोन्ही पण 4 सेकंदाच्या अगोदर, त्यानंतर ना P4 किती 4 सेकंद राहिले, किती परत त्यामधले 16, परत P1 काय होणार 4 सेकंद, परत P1, परत P1 आणि P1, म्हणजे जोपर्यंत ती एंड होत नाहीये तोपर्यंत तुमचा जो काय टाइम क्वांटम दिलेला आहे तो 4-4 सेकंद दिलेला असतो. आणि जर तुम्हाला ॲव्हरेज टर्न अराउंड टाइम जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर ॲव्हरेज टर्न अराउंड टाइम कसा कॅल्क्युलेट करतो आपण, फिनिश टाइम मायनस अरायवल टाइम, जो काय तुमचा फिनिश टाइम दिलेला असतो तो प्लस काय सांगणार आहे नेक्स्ट फिनिश टाइम मायनस, किंवा ज्यामध्ये काय करणार आहे आपल्या ज्या काय प्रोसेस दिलेल्या असतात की त्या प्रोसेसचा जो काय टाइम दिलेला असतो की जो काय करतो कॅल्क्युलेट करतो. मल्टी लेवल क्यू म्हणजे काय असतं, रेडी क्यू इज पार्टिशन इनटू सेपरेट क्यू, प्रत्येक रेडी क्यू हा काय केलेला असतो तुमच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये किंवा सेपरेट काय केलेला असतो, सेपरेट क्यू मध्ये पार्टिशन केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड. फोरग्राऊंड म्हणजे काय म्हणतो आपण इंटरॅक्टिव्ह, आणि बॅकग्राऊंड म्हणजे काय असतं बॅच असतं. प्रोसेस परमनंटली इन गिवन क्यू, तुमच्या प्रत्येक प्रोसेस ह्या परमनंटली रेडी क्यू मध्ये दिलेल्या असतात. ईच क्यू हॅज इट्स ओन शेड्युलिंग अल्गोरिदम, प्रत्येक प्रोसेस साठी तुम्ही काय करत असता किंवा प्रत्येक क्यू साठी आपण ओन CPU शेड्युलिंग अल्गोरिदमचा यूज करतो. त्यामध्ये जो तुमचा फोरग्राऊंड असतो त्यासाठी आपण राऊंड रॉबिन, आणि जो बॅकग्राऊंड असतो त्यामध्ये FCFS चा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. शेड्युलिंग मस्ट बी डन बिटवीन द क्यू, तुमचं जे काय शेड्युलिंग दिलेलं असतं त्यामध्ये काय सांगतो आपण फिक्स प्रायोरिटी शेड्युलिंग, म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो सर्व ऑल फोरग्राऊंड देन फ्रॉम द बॅकग्राऊंड, आणि पॉसिबिलिटी ऑफ स्टार्वेशन, म्हणजे आपण बघतो जेव्हा प्रायोरिटीमध्ये तुमचं जे काय स्टार्वेशन दिलेलं असतं, आता स्टार्वेशन म्हणजे काय असतं किंवा स्टार्वेशन म्हणजे काय, लो प्रायोरिटी प्रोसेस मे नेव्हर एक्झिक्यूट, म्हणजे ज्या प्रोसेसची प्रायोरिटी लो असते अशा प्रोसेस आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो, किंवा तुमच्या ज्या काही प्रोसेस दिलेल्या असतात अशा प्रोसेस आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतो. टाइम स्लाइस किंवा ज्याला काय म्हणतो आपण टाइम क्वांटम, मग ज्यामध्ये काय सांगतो ईच क्यू गेट्स अ सर्टन अमाऊंट ऑफ CPU टाइम, प्रत्येक क्यू मध्ये प्रत्येक जे काय सर्टन तुमच्या प्रोसेस असतात अशा प्रत्येक प्रोसेसला जो CPU टाइम दिलेला असतो इट कॅन बी शेड्यूल अमंग्स इट्स प्रोसेसेस, आणि प्रत्येक प्रोसेसेससाठी दिलेला असतो दॅट इज 80% टू फोरग्राऊंड इन RR, म्हणजे प्रत्येक फोरग्राऊंड हा असतो की जो 80% काय करतो राऊंड रॉबिन अल्गोरिदमचा यूज करतो, आणि जो 20% दिलेला असतो किंवा 20% बी टू बॅकग्राऊंड इज FCFS, म्हणजे जो काय तुमचा फर्स्ट इन फर्स्ट आउट दिलेला असतो की जो काय करतो त्या ठिकाणी मल्टी लेवल क्यू मध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. मल्टी लेवल क्यू शेड्युलिंग काय दिलेलं असतं, प्रत्येक मल्टी लेवल क्यू शेड्युलिंग मध्ये हायेस्ट प्रायोरिटी लोएस्ट प्रायोरिटी, सिस्टीम प्रोसेस, इंटरॅक्टिव्ह प्रोसेस, इंटरॅक्टिव्ह एडिटिंग प्रोसेस, बॅच प्रोसेसेस, आणि ज्यामध्ये काय सांगतो त्या ठिकाणी स्टुडंट प्रोसेसेस. आता सिस्टीम प्रोसेस म्हणजे काय म्हणतो, प्रत्येक सिस्टीममध्ये जेवढ्या प्रोसेस आलेल्या असतात अशा सगळ्या प्रोसेस आपण काय करतो रेडी क्यू मध्ये स्टोअर करतो. इंटरॅक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय म्हणतो, जे फोरग्राऊंड प्रोसेसेस असतात, इंटरॅक्टिव्ह एडिटिंग प्रोसेस, अशा फोरग्राऊंड प्रोसेसेस मध्ये तुम्ही काय करता एडिटिंग करता. बॅच प्रोसेस म्हणजे काय सांगतो बॅकग्राऊंड, आणि प्रत्येक ज्या काही स्टुडंट प्रोसेस दिलेल्या असतात की ज्या तुम्ही काय करता यूज करता. मल्टी लेवल फीडबॅक क्यू, अ प्रोसेस कॅन मूव्ह बिटवीन वेरियस क्यू, तुमच्या प्रोसेस जेव्हा वेरियस क्यू मधून काय होत असतात मूव्ह होत असतात. एजिंग कॅन बी इम्प्लिमेंटेड दिस वे, आता एजिंग काय असतं किंवा एजिंग म्हणजे आपण काय सांगतो एजिंग इज ए
टाईम प्रोसेसेस इंक्रीजेस इन द प्रायोरिटी ऑफ द प्रोसेस. तुमच्या प्रत्येक प्रोसेसचा जो टाईमचा प्रोग्रेस असतो किंवा प्रायोरिटीचा जो प्रोग्रेस असतो, असा प्रोग्रेस टाईम इन्क्रीज करण्यासाठी आपण एजिंगचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. आणि प्रत्येक एजिंग आपण काय करतो इम्प्लिमेंट करतो. म्हणजे जेव्हा तुमच्या प्रोसेस व्हेरियस क्यूमधून मूव्ह होत असतात, अशा वेळेस प्रत्येक प्रोसेसची जी प्रायोरिटी प्रोग्रेसिव्ह किंवा प्रोसेसचा जो टाईम असतो, असा टाईम प्रोग्रेस इन्क्रीज करण्यासाठी आपण एजिंग काय करतो इम्प्लिमेंट करतो. मल्टी लेवल फीडबॅक क्यू शेड्यूलर डिफाईन इन द फॉलोइंग पॅरामीटर. प्रत्येक मल्टी लेवल फीडबॅक क्यू शेड्यूलर हा जर आपल्याला डिफाईन करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फॉलोइंग पॅरामीटर दिलेले असतात. नंबर ऑफ क्यू, तुमच्या त्या मल्टी लेवल फीडबॅक क्यू शेड्यूलरमध्ये नंबर ऑफ क्यू किती, शेड्यूलिंग अल्गोरिदम फॉर ईच क्यू, प्रत्येक क्यूसाठी तुम्ही कुठल्या शेड्यूलिंग अल्गोरिदमचा यूज केलेला आहे. आपण बघितलं रेडी क्यू हा काय केलेला असतो, 2 पार्टिशनमध्ये डिवाइड केलेला असतो. जेव्हा तो फोरग्राऊंड असतो तेव्हा राऊंड रॉबिन अल्गोरिदमचा यूज करतो आणि जेव्हा तो बॅकग्राऊंड असतो तेव्हा फर्स्ट इन फर्स्ट आउट अल्गोरिदमचा यूज करतो. मेथड यूज टू डिटरमाइन व्हेन अपग्रेड अ प्रोसेस, म्हणजे काय करता तुम्ही कोणत्या मेथडचा यूज करून तुमच्या प्रोसेस काय केलेल्या असतात अपग्रेड केलेल्या असतात. आता अपग्रेड म्हणजे काय सांगतो किंवा प्रत्येक अपग्रेड प्रोसेसमध्ये काय सांगतो, कोणत्या कोणत्या प्रोसेस तुम्ही सिंक्रोनाइज केलेल्या आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये तुम्ही चेंजेस केलेले आहेत. मेथड यूज टू डिटरमाइन डिमोट अ प्रोसेस, तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये जे काय चेंजेस केलेले होते ते चेंजेस आपण काय केले डिमोट केले. मेथड यूज टू डिटरमाइन विच क्यू प्रोसेस विल एंटर व्हेन दॅट प्रोसेस नीड सर्व्हिस. आणि अशा तुमच्या ज्या काही प्रोसेस दिलेल्या असतात अशा प्रोसेसला आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस काय करतो त्या ठिकाणी एंटर करत असतो. एक्झाम्पल ऑफ मल्टी लेवल फीडबॅक क्यू. मग मल्टी लेवल फीडबॅक क्यू मध्ये काय दिलेले, 3 क्यू दिलेले, Q1 Q2 Q0 Q1 Q2. Q1 मध्ये तुम्ही RR म्हणजे राऊंड रॉबिन अल्गोरिदमचा यूज केलेला आहे आणि त्याचा जो टाइम क्वांटम दिलेला आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला 8 मिलीसेकंड. आता Q1 प्रोसेस घेतली त्यामध्ये पण तुम्ही RR म्हणजे राऊंड रॉबिन अल्गोरिदमचा यूज केलेला आहे आणि जो तुमचा टाइम क्वांटम दिलेला आहे तो किती दिलेला आहे त्या ठिकाणी 16 सेकंड. आणि जो Q2 दिलेला आहे Q2 मध्ये तुम्ही FCFS म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट सर्व ह्या अल्गोरिदमचा यूज केलेला आहे. अ न्यू जॉब एंटर Q0 विच इज सेव्हरल FCFS म्हणजे ज्यामध्ये काय केलेला आहे, जो तुमचा न्यू जॉब दिलेला आहे अशा न्यू जॉबमध्ये तुम्ही Q0 काय केलेला आहे त्या ठिकाणी सर्व केलेला आहे. आणि ज्या क्यूमध्ये आपण FCFSचा काय करतो यूज करतो. व्हेन इट गेन CPU जॉब रिसीव 8 मिलीसेकंड. जेव्हा तुम्ही न्यू जॉब काय करता एंटर करता कोणता Q0 तेव्हा तो 8 मिलीसेकंदच काय केला जातो रिसीव केला जातो. इफ डज नॉट फिनिश इन 8 मिलीसेकंद, पण तुमचा तो जॉब 8 मिलीसेकंडमध्ये किंवा 8 मिलीसेकंडमध्ये फिनिश नाही झालेला, जॉब इज मूव टू द Q1. अशा वेळेस तुमचा जॉब हा काय केला जातो Q1 काय केला जातो मूव केला जातो. ॲट Q1 जॉब इज अगेन सर्व FCFS. परत तुमचा Q1 जॉब हा काय केला जातो फर्स्ट इन फर्स्ट आउट जो काय अल्गोरिदम दिलेला असतो अशा अल्गोरिदममध्ये आपण काय करतो सर्व करतो. रिसीव 16 ॲडिशनल मिलीसेकंड, परत त्यामध्ये 16 मिलीसेकंड काय केलेले आहेत ॲड केलेले आहेत. इट स्टील डज नॉट कम्प्लीट, पण तुमची ती प्रोसेस काय झालेली कंप्लीट झालेली नाहीये. इट इज प्री इमिटेड म्हणजे तुमची Q0 आणि Q1 दोन्ही पण प्रोसेस काय झालेल्या नाहीयेत कंप्लीट झालेल्या नाहीयेत. मूव Q2 आणि तुमचा जो काय क्यू दिलेला आहे तो Q2 तुम्ही काय केला मूव केला. आता CPU मल्टिपल प्री प्रोसेसर शेड्यूलिंग. मल्टी प्रोसेसर प्री प्रोसेसिंग शेड्यूलरमध्ये काय करतो CPU शेड्यूलिंग मोर कॉम्प्लेक्स व्हेन मल्टिपल CPU आर अवेलेबल. जेव्हा आपण CPU शेड्यूलिंग कधी कॉम्प्लेक्स होतो जेव्हा तुमच्या त्या CPU मध्ये मल्टिपल काय आलेले असतात शेड्यूलिंग यूज केलेले असतात. आता होमोजिनियस प्रोसेस म्हणजे काय,
होमोजिनियस प्रोसेस विदिन अ मल्टीप्रोसेसर. तुमच्या प्रत्येक मल्टीप्रोसेसरमध्ये तुम्ही होमोजिनियस प्रोसेसरचा किंवा प्री प्रोसेसरचा आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. असिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग, ओनली वन प्रोसेस ॲक्सेस द सिस्टीम डेटा स्ट्रक्चर अल्टरनेटिंग द नीड ऑफ डेटा शेअरिंग. असिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंगमध्ये काय केलं जातं, तुमचा सिस्टीम एका वेळेस एकाच प्रोसेसचा जो डेटा स्ट्रक्चर असतो असा काय करतो त्या ठिकाणी ॲक्सेस करतो. आणि सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंगमध्ये काय करतो, ईच प्रोसेस इज ए सेल्फ शेड्युलिंग. प्रत्येक प्रोसेसला काय दिलेला असतो, तुम्हाला सेल्फ शेड्युलिंग दिलेला असतो. ऑल प्रोसेस इन कॉमन रेडी क्यू. सगळ्या प्रोसेस ह्या कुठे असतात, तुमच्या रेडी क्यूमध्ये असतात. ईच हॅज इट्स ओन प्रायव्हेट क्यू. आणि प्रत्येकासाठी स्वतःचा प्रायव्हेट क्यू दिलेला असतो आणि त्याला काय म्हणतो आपण, रेडी प्रोसेसर. आणि जे करंटली किंवा मोस्ट काय असतात त्या ठिकाणी कॉमन असतात. म्हणजे होमोजिनियस म्हणजे काय, मल्टीप्रोसेसर. असिमेट्रिक म्हणजे काय, असिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंगमध्ये प्रत्येक सिस्टीम एकाच प्रोसेसचा जो डेटा स्ट्रक्चर असतो असा डेटा स्ट्रक्चर काय करतो त्या ठिकाणी तो ॲक्सेस करत असतो. आणि द नीड फॉर डेटा शेअरिंग. आणि तुमचा जो काय डेटा असतो असा डेटा काय करतो आपण शेअर करतो. सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंगमध्ये काय करतो, ईच प्रोसेस इज ए सेल्फ शेड्युलिंग, ऑल प्रोसेस इन कॉमन रेडी क्यू ऑर फॉर इट्स ओन प्रायव्हेट क्यू. म्हणजे असिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंगमध्ये प्रत्येक प्रोसेसला स्वतःचा काय दिलेला असतो त्या ठिकाणी सेल्फ शेड्युलिंग दिलेला असतो. ऑल प्रोसेस इन कॉमन रेडी क्यू. आणि तुमच्या ज्या काही प्रोसेस दिलेल्या असतात की ज्यासाठी तुम्ही कॉमन रेडी क्यूचा यूज करता. ईच हॅज इट्स ओन प्रायव्हेट क्यू. आणि प्रत्येक प्रोसेससाठी स्वतःचा असा प्रायव्हेट क्यू असतो आणि ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी रेडी प्रोसेस. असा आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आपण चॅप्टरमध्ये काय बघितलेलं आहे किंवा जो तुमचा चॅप्टर दिलेला आहे अशा चॅप्टरमध्ये तुम्ही काय बघितलं आहे त्या ठिकाणी, व्हॉट इज CPU शेड्यूलर, किंवा ज्यामध्ये बेसिक कन्सेप्ट CPU बस्ट, IO बस्ट म्हणजे काय असतं, CPU शेड्यूलर म्हणजे काय असतं. CPU शेड्यूलरमध्ये नॉन प्रिमिटिव्ह शेड्यूलर आणि प्रिमिटिव्ह शेड्यूलर म्हणजे काय असतं. डिस्पॅचर म्हणजे काय असतं, डिस्पॅचर लॅटन्सी म्हणजे काय असतं. शेड्यूलिंग क्रायटेरियामध्ये CPU युटिलायझेशन काय असतं, थ्रूपुट म्हणजे काय असतं, टर्न अराउंड टाईम, वेटिंग टाईम, रिस्पॉन्स टाईम. हे आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात. CPU शेड्यूलिंग अल्गोरिदममध्ये फर्स्ट FCFS, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. त्यानंतर ना आपण सेकंड बघितला शॉर्टेज जॉब फर्स्ट. यामध्ये दोन एक्झाम्पल बघितले, एक नॉन प्रिमिटिव्ह आणि सेकंड कोणता बघितला त्या ठिकाणी प्रिमिटिव्ह. त्यानंतर ना आपण काय सांगितलंय, प्रायोरिटी शेड्यूलिंग. त्यानंतर ना राऊंड रॉबिन अल्गोरिदम. मल्टी लेवल क्यू काय असतं, मल्टी लेवल क्यू शेड्यूलिंग म्हणजे काय असतं. आणि मल्टी लेवल फीडबॅक क्यू म्हणजे काय असतं. आणि ज्याचं आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी एक्झाम्पल बघितले. आपला हा चॅप्टर काय झालेला आहे त्या ठिकाणी एंड झालेला आहे.